मला ही टुर्नामेंट खेळायला नव्हती भेटली, पण यावर्षी संधी भेटली, पण सोनं गेलं संधीचं. पहिल्याच मॅचमध्ये संधीचं सोनं केलेलं आहे. अभिनंदन सौरभ बुवाड हा होता या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि सामना देखील सुरू होतोय, तिसरा सामना आजच्या दिवसातील. आणि सामना जसा सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक मनीष सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद, थँक्यू सो मच रोशनजी संते सर. हे दोन्ही आयकॉन्स एकमेकांसमोर आहेत. ही देखील मॅच तेवढीच महत्वाची, तेवढीच महत्वपूर्ण लढत पाहायला मिळते आपल्याला. आदरणीय अक्षयजी मोरे यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत एस बी ग्रुप या टीमला. आणि सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय परेश भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नितीन म्हात्रे आपलं देखील स्वागत आहे. यस ओ टू कॉम्बॉक्स मनीष सर. थँक्यू सो मच. सगळ्याच मानलेल्या मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार मानतो. सगळ्याच मान्यवरांचा वेलकम करतो. याचे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे आपल्या डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये. आपल्या हक्काची, आपल्या मानाची, सन्मानाची ही डोंबिवलीची स्पर्धा, DPL अंडरआर्म क्रिकेटची सगळ्यात मोठी स्पर्धा. मैदानात काय घडलंय, दोन आयकॉन एकमेकांसमोर होते आणि इथे विजय सनीचा झालाय. नेक्स्ट बॉल यावी देखील स्वीप करायचा प्रयत्न आणि हलकीशी बॅटची कडा लागतीये. यष्टीरक्षक पराग बीट होत आहे. चेंडू निघून गेलाय, सीमारेषा पार, आलाय चौकार. यावेळी देखील स्विच हिट केलाय, स्विच केलाय, स्विच केलाय. बॅक टू बॅक चौकार वसूल करतायत. व्हॉट अ बॅटिंग. किरण आला, पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौकार आणि चौकाराचं चूक प्रत्युत्तर सनीने दिलं, पण त्यानंतर विकी बघा अप्रतिम खेळ. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅपच्या साहाय्याने. यावेळी खेळाडू असणार आहे तैनात आणि ओम आहेत तिथे. ओम कडून चूक होणं अपेक्षित नाहीये. चांगला फिल्डर आहेत, तेवढे चांगले खेळाडू देखील आहेत. त्या खांद्यावरती ती जबाबदारी देखील तेवढीच मोठी आहे. चेक. तर व्यासपीठावरती नुकताच ज्यांचं शुभागमन झालंय हरिश्चंद्र दादा, नितीन दादा आणि नवनाथ दादांचं इथे मात्र शुभागमन झालं. आणि त्याचबरोबरीने परेशजी भोईर साहेब देखील या क्रीडा स्पर्धेला या पटांगणावरती उपस्थित होतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. डोंबिवली प्रीमियर लीग आपल्या हक्काची, मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा. पुढचा बॉल सनी तयार, चांगला चेंडू. ओच कॉमेंट्री बॉक्स मनीष सर. धन्यवाद, थँक्यू सो मच. धावा झाला, धाव फलकावरती 15. एक विकेट देखील गेली, ती मॅचची गोल्डन विकेट म्हणायला हरकत नाहीये. किरण बाद झाला, पण तरी देखील ना दोन्ही बॅटर्सनी चांगला आतापर्यंत डाव सावरला. एक चौकाराच्या साहाय्याने बाद झाला, पण सूरज आहे आणि सूरजची साथ देण्यासाठी विकीनी अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत करून आपल्याला दाखवली आहे. प्रदीप येतात नवीन बॉलर. 5 षटकांची मॅच आहे आणि विकीने देखील खेळ खूप चांगला आतापर्यंत करून आपल्याला दाखवला. पण यावेळी देखील आव्हान तेवढंच मोठं बघूयात, काय टार्गेट इथे सेट होत आहे. नेक्स्ट बॉल यावेळी अगदी खेळाचा होता ऑन साईडला, चेंडू निघून गेला. ऑफ साईडला बॅटची हलकीशी कडा लागते. ओम आहे कव्हर्स वरती, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. चांगली बॅटिंग करत राहणं आणि किती तो टार्गेट असू शकतो ना, याची उत्कंठा आम्हा सगळ्यांनाच लागून आहे. 50 झाले, चेस झालेत, 55 झाले, चेस झाले, 60 झाले, ते देखील चेस झालेत. आता ती धावसंख्या काय आहे, जी धावसंख्या डिफेंडेबल आहे. नेक्स्ट बॉल यावेळी देखील स्वीपचा फटका, लाजवाब, व्हॉट अ शॉट, चौकार येतोय. असू देत,
सुरुवातीला गोल्डन बॉय सारख्या संघामध्ये देखील वर्णी लागली. एक चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न स्वतःवरती थोडासा नाराज होतोय आणि त्यानंतर एकच धाव इथे देखील मिळणार आहे. पण खूप कमी काळामध्ये खूप चांगली कार्य करणं म्हणजे सूरजचा उल्लेख करणं तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाजी असू दे चांगली करतो, बॅटिंग असू दे सलामीला येतो, सलामीला चांगली बॅटिंग करतो आणि लेफ्टी बॅटर आहे ना. लेफ्टी बॅटर आमच्या समोर अजून एक आक्रमक लेफ्टी बॅटर आमच्या सोबत आमच्या कॉम्बॉक्समध्ये बसलेत. यावेळी देखील पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. तेवढाच चांगला प्रयत्न, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण ओमचं राहिलं. स्वतःला झोकून द्या, हेच करतोय आणि हेच करत राहणं क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. आपल्याकडे असलेलं सर्व काही आपल्याला झोकून द्यावं लागतं आणि ते झोकून दिल्यानंतरच आपल्याला यश मिळतं, हेच आपल्याला दाखवून देतोय ओम. मग तुम्ही फिल्डिंग करत असाल, तुम्ही बॉलिंग करत असाल, तुम्ही बॅटिंग करत असाल, तुमच्याकडे असलेला जोर तो तुम्ही पूर्ण लावावा, हीच अपेक्षा सर्वांनाच असते. 2 धावा येतात. नेक्स्ट बॉल, यावेळी चांगला लीफ केला, गुड लीफ. नाही क्रिकेट म्हणजेच विशेषतः म्हणजे अंडरआर्म क्रिकेटचा आपण विचार केला तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये ना आपल्याला ही समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ द माइंड असणं खूप गरजेचं आहे. पुढचा बॉल, यावेळी देखील गोळीच्या वेगाने चेंडू होतोय ट्रॅव्हल, केलाय स्वीप, आलाय चौकार, अजून एक येतोय. धावांचा विचार केला ना तर धावफलक धावतोय, अगदी वेगाने धावतोय. धावा झालं 28 धावफलकावरती. यावेळी चेक केलाय आणि हे देखील एक अस्त्र असतं गोलंदाजाकडे, ते माइंड गेम्स खेळत असतात. पुढचा बॉल, हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली, चेंडूला ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. सॉफ्ट हँडनी पुश करो खुश रहो, एक धाव इथे देखील मिळणार आहे. धावा झाल्यात 29 धावफलकावरती, 29 ऑन द बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपलाय, 29 धावा धावफलकावरती. म्हणजे जवळपास आपण बघितलं ना तर 14.8 ते 9 ची सरासरी आतापर्यंत ती मेंटेन केली आहे आणि हीच सरासरी मेंटेन करावी लागणार आहे. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत हे तारे सितारे आहेत. डोंबिवली असू दे, दिवा असू दे, यातील तारे सितारे अंडरआर्म क्रिकेटचे आहेत आणि कोणालाही अजून ते माहीत नाही आहे की डिफेंडेबल स्कोर काय आहे. कारण अगदी 32 धावा तर झाल्या चेस, त्यानंतर 40 धावा देखील चेस झाल्या, 55 देखील चेस झाल्या, 60 देखील चेस झाल्या. टार्गेट इथे काय असणार आहे याची उत्कंठा आपल्या सगळ्यांनाच लागून आहे. सनी पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय, हा देखील संघाचा आयकॉन खेळाडू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच खेळ चांगला केला, मोठी विकेट त्याच्या पदराला लागली, पण तरी देखील ना 15 धावा त्यांनी खर्च केल्यात. हे आपल्याला सांगून देत आहे की क्रिकेट हा खेळ असा आहे ज्या खेळामध्ये हा सांघिक खेळ का म्हटला जातो तर याच्यावरती डिपेंडन्सी एकावरती नाही तर संपूर्ण संघाने एकत्रित येऊन खेळणं गरजेचं असतं. इथे देखील हलक्या हाताने पुश करायचा प्रयत्न केला होता, बॅटची हलकीशी कडा लागते. एक धाव इथे देखील मिळणार आहे. एका धावेच्या साईने आता धावफलक गेलाय 30 या आकड्यावरती. विकीच्या बॅटमधून ही एक धाव आणि विकीने देखील खेळ अप्रतिम केला. आतापर्यंत विकीच्या बॅटमधून 3 चौकार आपण पाहिलेत, सूरजच्या बॅटमधून 1 चौकार आपण पाहिलात आणि ते जे कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय ना आपल्याला लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, ते कसं असतं गोलंदाजाला जेव्हा गोलंदाजी करायची असते जो चेंडू लेफ्टीसाठी योग्य आहे तो चेंडू रायटीसाठी अयोग्य आहे. म्हणजे त्याला वारंवार आपली लाईन आपली लेंथ त्याच्यामध्ये बदल करावा लागतो. फिल्डिंग देखील आपल्याला सेट करावी लागते. नेक्स्ट बॉल, ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, स्विंग बघा बॅटची किती मोठी होती पण फक्त स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. बराच वेळाने हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. सनीच्या शेवटच्या चेंडूवरती निर्धाव होता, त्यानंतर हा निर्धाव चेंडू. पुढचा बॉल, स्विच हिट करायचा प्रयत्न केला, गॅप शोधण्याचा प्रयत्न इथे केला. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, थर्ड मॅन वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. धावा झाल्यात आता 31 धाव फलकावरती, 31 ऑन द बोर्ड. आणि आता इथे थोडासा रोख लावलाय या 3 चेंडूंवरती ना, थोडासा दबाव कमी स्वतःवरती केलाय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. विकी देखील उभा आहे, तो देखील सज्ज सुसज्ज एका जागेवरती उभा आहे. चांगला लीव इथे देखील केला. वाईट म्हणजे अवंतर स्वरूपाची ती एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होईल. नेक्स्ट बॉल, ड्राईव्ह करत असताना व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. फॉलो थ्रू मधला याहून चांगला झेल आपण पाहिला नसेल. या स्पर्धेतील आतापर्यंतची बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणायला हरकत नाहीये. सनीनी पकडलाय फॉलो थ्रू मध्ये एक लाजवाब कॅच.
काहीतरी शो आपल्याला सनीने करून दाखवलाय. काय कॅच पकडली यावेळी. कॅप्टन स्वतः आल्यात. स्वीप करायचा इथे प्रयत्न केला होता. पंचांनी दोन्ही हात समांतर केले म्हणजे अवांतर स्वरूपाची ती एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. धावा येत आहेत. धावा झाल्या धावफलकावरती. 33 धावा झाल्यात धावफलकावरती. 33 ऑन द बोर्ड. यावेळी स्विच हिट करायचा प्रयत्न केला होता. गॅपमध्ये चेंडू नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे झालंय. जेव्हा गोलंदाज असं काहीतरी आक्रमण करून दाखवतो आपल्याला ना, तेव्हा सगळ्यांचाच तो मनोबल थोडासा उंचावतो. जिथे थोडेसे शोल्डर्स जाऊन पाहायला मिळत होते. 2 षटकांच्या अखेरीस 29 धावा देखील झाल्या होत्या. धावगती भरपूर फास्ट जात होती. पण सनीची ती कॅच, ते डॉट बॉल्स, ते प्रेशर आणि त्यामध्ये ती विकेट देखील मिळाली त्याला. सूरज आहे आणि सूरजने हा देखील चांगला लीव केला. गुड लीव चेक. त्याचबरोबर नुकताच ज्यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालं आदरणीय दीपेशजी पाटील साहेब. इथे मात्र डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये, या धमाकेदार प्रीमियर लीगमध्ये उपस्थित होतात. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. वयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर दरम्यान आपण बघतोय मैदानात बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल आल्यात. बघा या षटकामध्ये सनीचा उल्लेख केला ना, तर मोठ्या फटक्यांपासून नक्कीच त्यांनी वंचित ठेवलं. पण आतापर्यंत 4 चेंडू हे स्क्वेअर देखील दिलेत. धावफलकावरती आपल्याला 36 पाहायला मिळतात. हलक्या हाताने खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चला ड्रिंक्स ब्रेक, ड्रिंक्स ट्रॉली आपण मैदानात घेऊन जाऊयात. आणि संधी देव. येस, स्कोर आहे, धावा आहेत धावफलकावरती 37 धावा आहेत धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस. आणि आतापर्यंत 2 विकेट्स देखील गेल्यात. जाऊयात आपण डगआउट इंटरव्ह्यू कडे, जिथे आपल्यासोबत जोडले जातील मयूरजी भोईर सर. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि टॉस सर्वप्रथम खूप महत्त्वाचा आहे, कारण की आतापर्यंतचा इतिहास राहिला आहे डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2चा, की ज्यांच्या नावावरती टॉस आहे त्या टीमने मॅच जिंकला. सर्वप्रथम तर टॉस तुमच्या बाजूने झाला नाही आहे आणि किरण शिंदेची विकेट लवकर मिळाली. तर आता मात्र जे मैदानामध्ये खेळत आहेत त्यांच्या खेळीसाठी आणि त्यांना इथून कशा प्रकारे खेळायचं यासाठी तुझं काय मत असेल? प्रथमतः हे आयोजन खूपच छान आहे. त्यानंतर स्कोअर झाला आहे 37. तर अजून 2 ओव्हर शिल्लक आहेत. तर 2 ओव्हरमध्ये आम्ही कमीत कमी 20 ते 25 धावा जर बनवल्या तर जवळपास 60 रनाचं टार्गेट जाऊ शकतो. आणि 60 रनाचं टार्गेट आम्ही इझिली डिफेंडही करू, कारण आमच्यात गोलंदाजी तेवढेच स्ट्रॉंग आहेत. किरण देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लवकर बाद झाला. चर्चा केली होती थोडीशी किरणसोबत, पण या मॅचमध्ये त्याचा परफॉर्मन्स तितका चांगला झाला नाही. पण आता जबाबदारी वाढली आहे. सूरज ज्याप्रमाणे खेळतो, इथून मात्र 12 चेंडू सूरजने खेळणं, 12 चेंडूंमधील आय थिंक 8 ते 9 चेंडू तरी सूरजला खेळणं फार गरजेचं आहे. इथून मात्र किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू, कारण 37 झाला आहे. जर 2 ओव्हर 23-25 पर्यंत आला तर 65, 60, 61, 62 होऊ शकतो आणि तो इझिली डिफेंडेबल पण आहे. आता धावा डिफेंड करायच्यात तर गोलंदाजांवरती जबाबदारी असेल. शेवटचा प्रश्न, कोणत्या गोलंदाजांकडून अपेक्षा असेल? ऑफकोर्स आमच्यात आयकॉन आहे, किरण शिंदे, सागर आहे, तर त्यांच्याकडनं अपेक्षाच असेल. थँक्यू. हा होता डगआउट इंटरव्ह्यू. वळूयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे मात्र दोन्ही टीम्स एकमेकांच्या समोर भेटतात आणि त्यांचा समालोचन ऐकूयात मनीष सरांच्या वाणीतून. धन्यवाद, थँक्यू सो मच मयूरजी भोईर सर. एक धाव इथे आली आहे. 38 धावा झाल्यात धावफलकावरती. 38 ऑन द बोर्ड. म्हणजेच काय तो टार्गेट आहे, काय तो लक्ष आहे, काय तो आकडा आहे जो डिफेंडेबल आहे, याच्या शोधात आम्ही कालपासून आहोत. आजच्या दिवसाची देखील ही 3री मॅच आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण गोलंदाज अनिकेतला पाहतोय. बघत अनिकेत आता कशी गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती तर 1 धाव नक्कीच मिळाली आहे. यावेळी यश उद्ध्वस्त करत असताना यू मिस आय डेफिनेटली हिट, यश उद्ध्वस्त केल्यात. संकेत यांना देखील आता तंबूच्या आशेला परत
विकेटचं पतन होत आहे. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती अगदी सिंगल आला, त्यानंतर यष्टा उद्ध्वस्त केल्या. नवीन बॅटर येत आहेत मैदानात. सागर आल्यात. यावेळी बॅटची हलकीशी काढा लागते. नरेश आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. बचावात्मक डिफेन्सिव्ह अप्रोच थोडासा पाहायला मिळतोय आपल्याला. इथून अगदी 1 ते 2 पावलं थोडेसे पुढे गेले असते तर झेल देखील बनवता आला असता, पण प्रयत्न तसा केला नाही, कारण नरेशांच्याकडे देखील तो अनुभव प्रचंड आहे ना. त्यांना माहित आहे जर तो झेल निसटला आणि चेंडू मैदान जमीनदोस्त झाला तर तिथून चौकाराची देखील सावट होतं त्यांच्यावरती. तर तो चौकार वाचवण्यासाठी चांगलं डिसिजन नक्कीच मी म्हणीन. सूरज आहे आणि आता सगळा दारोमदार पूर्ण संघाचा असेल ना तो सूरजच्या खांद्यावरती आहे. सूरजला चांगला खेळ करणं इथून खूप गरजेचं आहे. यावेळी अगदी फुल टॉस चेंडू आहे. फुल टोल वसूल करतायत. स्वीपचा फटका लाजवाब येतोय. चौकार सूरजच्या बॅटमधून. संपूर्ण संघाला होती. तो चौकार येतोय सूरजच्या बॅटमधून येतो. एक एकटा लढवण्यासारखा, एका खेळाडूसारखा, एका योद्ध्यासारखा लढतोय मैदानात. यावेळी देखील पुन्हा एकदा स्विच हिट करायचा प्रयत्न केला. बॅटची कडा लागते. आणि इथे देखील एक धाव मिळणार आहेत एका धावेच्या साह्याने. धावफलक पुढे 44 धावा झाल्या धावफलकावरती. येस, क्षमा असावी, 44 धावा झाल्यात. नेक्स्ट बॉल यावेळी लीफ करायचा प्रयत्न केला आणि येस, इट इज अ गुड लीफ. अतिरिक्त एक धाव खात्यामध्ये ऍड होईल. धावा झाल्यात धावफलकावरती. आता 45 धावा झाल्या धावफलकावरती. यावेळी देखील पुन्हा एकदा सनीचा अप्रतिम प्रयत्न यशांच्या मागे राहिला. अजून एक वाईड बॉल नक्की झालाय. नेक्स्ट बॉल स्विच हिट करायचा इथे देखील प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी. वेग बघा किती प्रचंड वेग गोलंदाजाकडे. आणि किती चांगली गोलंदाजी केली आहे आणि 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावा झाल्यात धावफलकावरती. 46 धावा झाल्यात धावफलकावरती. बघा डीपीएल म्हणजे काय ना, तर चर्चेत असलेली ही स्पर्धा आहे. आमचे गॅलरी स्टँड्स देखील प्रेक्षकांच्या गर्दीने भरून उठले. इथे संपूर्ण जागेवरती प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. व्यासपीठ देखील आमच्या मान्यवरांच्या उपस्थितीने दणानून उठलाय. आणि जो प्रेक्षक वर्ग आहे ना, त्या प्रेक्षक वर्गाचा देखील मी धन्यवाद मानतो. बघा, संडे म्हणजे काय, तर संडे म्हणजे फंडे म्हणजे काय, तर आपल्यासाठी फन काय, क्रिकेटहून चांगलं काय आपल्याला मिळू शकतं. ज्याला जमतंय तो खेळतोय, ज्याला नाही जमत आहे ते क्रिकेटची सेवा करतायत. सेवा करण्यासाठी आम्ही समालोचन करतोय. आमचे पंचांची भूमिका हाताळतात आणि जे प्रेक्षक आहेत ना, ते प्रेक्षक वर्ग देखील तो खेळ एन्जॉय करतात. आणि बघा किती चांगली पर्वणी दिली आहे ना जेबी मैदानाने या आपल्या सगळ्या सोसायटीच्या रहिवाशांना. अगदी आपल्या घरामध्ये आपल्या गॅलरीतून आपण बाहेर आलो आणि आपल्याला एवढी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. याहून चांगलं काय आपल्यासाठी असणार आहे. तर तुम्हा सगळ्या रहिवाशांचा मी मनपूर्वक धन्यवाद मानतो की आम्हाला ही संधी दिली, या स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्हाला ही संधी दिली. आमचे स्पीकर्स, आमचा व्हॉल्यूम हा देखील आपण सहन केला 2 दिवस. मनपूर्वक तुमचे धन्यवाद आणि नक्की सामना एन्जॉय करा. यावेळी अगदी पहिला चेंडू फेस करत असताना काय गोलंदाजी केली. आपण बघितलं ना की तो पेस अपेक्षित होता, तो वेग अपेक्षित होता. प्रचंड स्लो हा चेंडू आलाय. टप्पा पडल्यानंतर अजून अतिरिक्त स्लो आलाय. धनंजय गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. यावेळी फटका फसलाय. एलिव्हेशनला कंट्रोल करू शकलेला नाहीये. चौकाराची आवश्यकता. षटकार मारलाय आणि फलंदाज झाला इथे बाद. होऊन जाऊ दे डीजे.
सूरज येतोय बॅटिंग करण्यासाठी. यावेळी पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू फेस करत असताना आलाय चौकार सूरजच्या देखील बॅटमधून. लोअर ऑर्डर पर्यंत बॅटिंग बघा किती स्ट्रॉंग पाहायला मिळते आपल्याला. ही सर ओळख आहे संकेत भगतची. प्रत्येक खेळाडूची ना पाहणी करून आपल्या संघामध्ये त्यांनी निवड केली आहे. सूरजची आपण जर वर्णी लागते तर सूरजची वर्णी श्री दत्त 11 म्हणजेच गोल्डन बॉयच्या संघामध्ये लागते. आणि तिथे देखील अगदी खालच्या फळीमध्ये लोअर ऑर्डरला येऊन मोठे फटके खेळणं, संघाला अडचणीतनं बाहेर काढणं ही त्याची ओळख आहे. आणि इथे देखील आता या संघासाठी देखील तशीच कामगिरी तो करतोय. पहिला चेंडू त्यांनी फेस केला, चौकार वसूल केला, पण धावसंख्या कुठे आहे तर धावा 50 झाल्या धाव फलकावरती. आणि 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 50 धावा लागल्या सागर सर धावफलकेवरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. काय घडतंय उर्वरित 2 चेंडूंवरती. गोलंदाज देखील चांगले प्रयत्न करतोय, चांगलं मिश्रण करतोय. आपल्याकडे व्हेरिएशन्स असणं खूप गरजेचं आहे. धनंजय गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे. चौकार देखील आलाय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. हलकेचे फिंगर्स रोल केले. अगदी पायावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला. आणि इथे देखील फक्त एकच धाव मिळणार आहे. म्हणजे धावा झाल्या धाव फलकावरती. कॅच आउट आहे. येस, विकेटचं पतन होत आहे. डीजे बॅटमधून धावफलक आपल्याला दिसतंय. धावा आहेत धावफलकावरती 54 आणि लक्ष असणार आहे 50. विनंती करणार आहे मयूरजी भोईर सर आपल्याला. मयूर सर आपले असे आपण नाणेफेकीचा कौल करून घ्या. दोन्ही टीम्स असतील जिजा 11 आणि श्रीराम 11. यस, दोन्ही कॅप्टन्सला इन्व्हाइट करतोय. जिजा 11 आणि श्रीराम 11. तर दोन्ही टीमचा कॅप्टन टॉससाठी रिपोर्ट करत. आणि इनिंग ब्रेकमध्ये आपल्याकडे वेळ आहे. तर डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये या व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी आमच्या व्यासपीठावरती ज्यांनी क्रिकेटचा वारसा डोंबिवली नगरीमध्ये ज्यांनी राबवला, सुरुवात त्यांनी ओरम क्रिकेटपासून केली. आणि ओरम क्रिकेट जबरदस्त खेळतात, यामध्ये ती मात्र शंका नाही आहे. पण पसंतीचा खेळ हा अंडरम क्रिकेट आहे हा सर्वांचा. आणि व्यासपीठावरती हर्षन म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. तर हर्षनजी म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करत आहोत. तर मी विनंती करतोय विनय पवार साहेबांना. विनय पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात हर्षन म्हात्रे साहेबांचा. लेजंड क्रिकेटर आणि सध्या तरी त्यांचा चिरंजीव देखील जबरदस्त खेळतोय. प्रेम देखील चांगला गेम करतोय मैदानामध्ये. प्रचंड सुधार झालाय प्रेमच्या खेळीमध्ये देखील. आणि घरातूनच वारसा मिळालाय क्रिकेटचा. तर त्याचा खेळ देखील जबरदस्त आहे. तर हर्षन काकांचा सन्मान इथे मात्र केला जातोय व्यासपीठावरती. त्याचबरोबर आपण पुढचा सन्मान करणार आहोत. नवनाथ दादा देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तर नवनाथ दादांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. डोंबिवली प्रीमियर लीग आणि इथे मात्र पाहुणे उपस्थित होत आहेत. नवनाथ दादांचा देखील इथे मात्र सत्कार केला जाईल. मी पुन्हा एकदा विनयजी पवार साहेबांना विनंती करतोय
तर सन्मान आपण करत आहोत मायेची प्रेमाची आपुलकीची ही उबदार शाल, स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2 ची अविस्मरणीय आठवण आकर्षक मोमेंटो देऊन इथे मात्र आपण सन्मान करत आहोत. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत. परेशजी भोईर साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. परेश दादांचा देखील आपण सन्मान करत आहोत. कालपासून डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये वॉर्ड टुर्नामेंटची प्रचंड चर्चा सुरू होती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक आपण सातत्याने पाहत असतो आणि त्या कमिटीमध्ये परेश दादांचा देखील मोलाचा वाटा. तर परेश दादांचा देखील इथे मात्र सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण नितीन दादांचा देखील सन्मान करणार आहोत. नितीन दादा देखील इथे मात्र उपस्थित आहेत. नितीन दादांचा देखील आपण सन्मान करत आहोत. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आणि सातत्याने सर्वांचा आवडीचा खेळ म्हणजे अंडरआर्म क्रिकेट. पाहुण्यांना विनंती करतो आपण विराजमान व्हा. क्रिकेटचा आनंद आमच्या VIP डाईस मधून. दोन्ही कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. श्रीराम 11 आणि जिजा 11 कॅप्टन. तर टॉस आपण करणार आहोत. परेशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन्स इथे मात्र उपस्थित होत आहेत. जिजा 11 संघाला लीड करत असताना अक्षय गुरवला आपण पाहतोय आणि श्रीराम 11 टीमला विशाल शर्मा लीड करतोय. टॉस इथे मात्र झालाय. टॉस खूप महत्वाचा. फक्त डिसिजन विचारून घेईन. क्षेत्ररक्षण. चला श्रीराम 11 टीमला देखील माहिती असेल की जिजा 11 संघाने इथे मात्र तर टॉस इथे मात्र झालेला आहे आणि टॉस बॉक्स मधून माहिती आली आहे की जिजा 11 संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर व्यासपीठावरती अजून एक आपण सन्मान करत आहोत. तर दीपेशजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. क्रिकेटच्या स्पर्धेला दादांची उपस्थिती आणि दादांचं देखील इथे मात्र आपण सन्मान करत आहोत. तर सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय रोहित दादांना. रोहित दादांच्या शुभ हस्ते आपण दीपेश दादांचा सन्मान करत आहोत. तर इथे मात्र सन्मान आपण व्यासपीठावरती करत आहोत. मैदानामध्ये देखील माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मैदानामध्ये खेळ सुरू झाला आहे. दुसऱ्या डावामध्ये पाठलाग करायला सुरुवात झाली आहे आणि तर आपण यथार्थ 11 संघाचे संघ मालक सूरज म्हात्रे साहेबांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. सूरजजी म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करत आहोत आणि सन्मान करण्यासाठी मी विनयजी पवार साहेबांना विनंती करतोय. सूरज म्हात्रे साहेबांचा देखील आपण सन्मान करत आहोत. यथार्थ 11 संघ काल आपण खेळताना पाहिलं आणि त्या संघाला बांधण्यामध्ये त्या संघाचे संघ मालक सूरजजी म्हात्रे साहेब चांगले खेळाडू आहेत. तितकेच चांगले ऑफिशियल देखील आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत असतो. पाहुण्यांचा इथे मात्र सत्कार केला जातोय. त्यानंतर आपण प्रणयजी खोबरेकर साहेबांचा देखील सन्मान करणार आहोत. आता मात्र डोंबिवली प्रीमियर लीगसाठी उपस्थित होत आहेत. व्यावसायिक कामामध्ये देखील व्यस्त असतात पण कालपासून दुसरी जबाबदारी देखील वाढली आहे कारण की इंडियन प्रीमियर लीग देखील सुरू झाली आहे आणि ड्रीम 11चे दर्दी चाहते आहेत. ड्रीम 11 खेळणाऱ्यांसाठी विद्या जोखीम की संभावना आहे. तर प्रणय खोबरेकर साहेबांचा इथे मात्र आपण सन्मान करत आहोत.
आपण पाहतोय डोंबिवली प्रीमियर लीग रुकेंगे नाही झुकेंगे नाही हे या स्पर्धेचं टायटल, ज्याप्रमाणे डोंबिवली प्रीमियर लीग दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करते आणि सर्वत्र सर्वांना या स्पर्धेने खेचून आणलं. बॅटर गॅप शोधतायत पण ऑडियन्समध्ये देखील गॅप मिळत नाही. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तुडुंब भरलेले हे क्रीडांगण प्रेक्षकांच्या गर्दीने, आणि अंतिम टप्प्यामध्ये जे मॅच झाली तन्मय प्रतिष्ठान आणि मंगलमूर्ती, जबरदस्त रन चेस आपण पाहिला. तर त्यानंतर आपण मंगलमूर्ती संघाचे संघ मालक प्रशांत दादा देखील उपस्थित आहेत, तर प्रशांत दादांचा देखील आपण सन्मान करत आहोत. प्रशांत दादांचा सन्मान इथे मात्र केला जातोय. पहा काय स्पर्धा, हे संस्कार आहेत डोंबिवलीकरांचे. डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय अतिथी देवो भव, पाहुण्यांचा आदर सत्कार इथे मात्र केला जातोय. प्रत्येक संघ मालकाला इथे मात्र सन्मान केला जातोय. लेजंड क्रिकेटर्स येत आहेत, या स्पर्धेला भेट देत आहेत. लेट्स प्ले मित्रांनो, वळत मॅचच्या दिशेने एक चांगली मॅच आहे आणि पहिल्याच बॉलवरती, या बॉलवर आपण पाहिलं तर विकेट जातीये. टार्गेट आहे थोडं मोठं, पण इकडे थोडा संयम तुटला. स्वागत आहे सर्वांनो. आज आपण डोंबिवलीच्या हे जेबी ग्राउंडवरती आहे आणि त्या जेबी ग्राउंडने देखील खूप चांगलं क्रिकेट अंडरआर्म खेळलं गेलं. फार पूर्वीपासून अंडरआर्म क्रिकेटचा देखील एक वेगळा क्रेज या डोंबिवलीत पाहिला गेला. खूप चांगले बॉलर्स एक वेगवेगळ्या ॲक्शनने इकडे बॉलिंग करताना पाहिले गेलेत. त्यामुळे स्कोर झाला आतापर्यंत इकडे 9 रन. पहिल्याच बॉलवर सागरने विकेट मिळवली आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आता ओम म्हात्रे, त्या सोबतीला सनी. डोंबिवलीची एक जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे. टाइम लिमिट आहे मित्रांनो, त्या टाईममध्ये तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. आणि असे अनेक प्रकारचे बॉलर्स या डोंबिवलीने पाहिले. मग अंबरनाथ स्टाईलची देखील ॲक्शन पाहिली गेली. चक्री तो राज, ते पण मॅचचा मला असं वाटतं आनंद घेतात. त्यांची पण एक बॉलिंग मी फार पूर्वीपासून बघितलं. अगदी असलफा संघ मुंबईत येऊन देखील त्यांचा एक वेगळा वर्चस्व राहिला गेलं. रामा, खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट त्यांनी पण या डोंबिवलीतून पाहिलं गेलं. बट आता ते थोडं खंत असेल की आमच्या काळात एवढे चांगले दिवस नव्हते आणि आता एक चांगल्या स्तरावर जाऊन पोहोचलंय डोंबिवलीचं अंडरआर्म क्रिकेट. वळत मॅचच्या दिशेने या बॉलवर देखील आपण परत समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. निलेश म्हात्रे यांचे चिरंजीव स्वतः पण इन ॲक्शन मध्ये खेळतात, ज्यांनी पण खूप चांगलं क्रिकेट मोठ्या गावसाठी खेळले गेले, ग्रामीण क्रिकेट. आणि आज बघा, क्रिकेट हा वारसा आहे, मग तो वारसा पुढे नेला पाहिजे. आणि जिंकणं हरणं एक होत असं, पण तुम्ही एका टुर्नामेंटला खेळणं, जाणं, अनुभव घेणं, एका दुसऱ्या बॉलरला कधी ना कधीतरी रन्स येतात, बट त्या रन्समधून शिकणं खूप गरजेचं आहे. आता क्रिकेट खूप फास्ट झालं आहे. यूट्यूबवर देखील प्रत्येक बॉलरला रीड केलं जातं की कुठला टर्न टाकतो आहे, कुठला लेग ब्रेक फिरवतो की ऑफ ब्रेक फिरवतो आहे. त्यामुळे क्रिकेट फास्ट झालं आहे. स्ट्राईक एंडला बॅटर सनी बारक्या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. या बॉलवर देखील स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. संकेत भगत इन ॲक्शनमध्ये आहेत, त्यांच्या सोबतीला किरण शिंदे. खूप वर्षापासून हे देखील श्री 11 दिवा डोंबिवलीची एक चांगली स्टारकास्ट, म्हणजे खूप चांगल्या क्रीडा स्पर्धा त्यांनी गाजवल्या अनेक टुर्नामेंटवरती. म्हणजे यावर्षी सिद्धी पॅकरला देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला. माहीमचा महाराजा ओमकार पाटणे हे नाव तिथूनच चर्चेत आलं आणि त्यानंतर उंच भरारी घेतली. खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट त्यांनी जवळून पाहिलं. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत आणि या बॉलवर 4 रन मिळतील. म्हात्रे ऑन फायर. लक्ष द्या सर्व टीम्स. मॅच थोडं मिनिटं थांबा. एक अनाउन्समेंट आहे, पहिलंच अनाउन्समेंट करतोय की जर आज लेट झाला तर 2 सेमीफायनल आणि फायनल 4-4 ओव्हरच्या खेळवल्या जातील. पहिलंच अनाउन्स करतोय, त्यानंतर पुन्हा बोलायला नको की आम्ही आता क्वालिफाय झालो, तुम्ही आता सांगताय, त्यामुळे आधीच अनाउन्स करतोय. जर लेट झाला तर सेमीफायनल फायनल 4-4 ओव्हरच्या असणार, याची नोंद घ्या. बघा, जेवढं ओव्हर कमी तेवढं अजून डिफिकल्टचा खेळ आहे. अंडरआर्म क्रिकेट सोपं नाही आहे. मग उद्या कारण अंबाला आणि फरदीन काझीला जरी बोललं ना अंडरआर्म क्रिकेट येऊन खेळ, तर त्याला पण ते जमणार नाही आहे.
मोठमोठे शाणे अंडरआर्म क्रिकेटला पण थकले, त्यामुळे जो अंडरआर्म क्रिकेट खेळलाय तोच खेळू शकतो. तर मी विनंती करतो व्यासपीठावरती जे आमचे खेळाडू उपस्थित आहेत, पहा व्यासपीठावरती फक्त आमचे अतिथी मान्यवरच बसतील. कोणताही खेळाडू किंवा कमिटी मेंबर व्यासपीठावरती बसणार नाहीये, याची संपूर्ण खेळाडूंनी थोडीशी काळजी घ्या. लक्ष द्या मित्रांनो, कारण की आपल्याच हक्काची स्पर्धा आहे आणि व्यासपीठ आपल्या अतिथी मान्यवरांसाठी आहेत, पाहुण्यांसाठी आहेत. तर मी विनंती करतोय सर्व खेळाडूंना, आपले कमिटी मेंबर्स देखील आहेत, कमिटी मेंबर्सला देखील विनंती करतोय, स्पेशली रिक्वेस्ट करतोय खेळाडूंना, आणि थोडंसं कॉपरेट करा मित्रांनो, सहकार्य करा. तुमच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा यशस्वी होणं शक्य नाही. तुमचा मोलाचं सहकार्य या स्पर्धेला कदाचित उंच शिखरावरती नेऊन ठेवेल, त्यामुळे विनंती करतोय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर किरण शिंदे येतात, अजून एक डोंबिवलीचा एक चांगला खेळाडू, ज्याची देखील चर्चा गेली कित्येक वर्ष एक चांगलं क्रिकेट खेळलेत. मग मातीतलं क्रिकेट, टर्फ क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने पाहिले गेले. बॅटची आतली काढा घेतले गेले, बॉल निघून जाईल 4 रनसाठी. लक फॅक्टर पण खूप महत्वाचा आहे आणि किरण थोडी नाराज झाले, संगत पण नाराज झालेत, बॉल निघून गेला. हेच प्रेशर आहे, हेच डोंबिवली प्रीमियर लीगचं प्रेशर आहे. जिंकायचे तर तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बारक्या, या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॉल निघून जाईल 4 रनसाठी. बारक्या फक्त नावाला बारके आहे, हाइट के मत जाओ भाई, हाइट कम फाइट ज्यादा है. खतरनाक बॅटिंग, एक चांगले बॅटर आहेत, खुल्या गटात पण चांगलं क्रिकेट खेळलेत. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तिकडे कव्हर केलं. फिल्डिंग फॅक्टर पण महत्वाची आहे. हिट मी जो बॅनर लागलाय त्याला जर लागला तर भवानी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट आहेत, जे बॅनर आपण लावलेत हिट मी भवानी स्पोर्ट्स, खूप चांगलं काम. डोंबिवली आता कोकणात देखील त्यांच्या खूप चांगल्या फ्रँचायझीज पाहायला मिळतात. या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल, किरण शिंदे. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. बॉल ऑफ द मॅच. आणि ज्या बॉलरची चर्चा अगदी संपूर्ण महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली आहे, असा किरण शिंदे. मग कोकणात जाऊन देखील खूप चांगली कामगिरी, म्हणजे राजापूर, रत्नागिरी, त्या दापोली त्या परिसरात देखील किरणचा एक वेगळा दबदबा राहिला आहे. आणि किरण एक असा बॉलर आहे मुंबईत, महाराष्ट्रात, की जो अंडरआर्म ओपन असलं तरी हीच ॲक्शन असते, टर्फ क्रिकेटला पण हीच ॲक्शन असते, मातीतल्या क्रिकेटला पण हीच ॲक्शन असते. आणि सेम ॲक्शननी बॉलिंग करत असताना खूप चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. मग लाखाचं पारितोषिक असणाऱ्या क्रीडा स्पर्धा त्यांनी टर्फमध्ये वेस्टर्न साईडला जे अंधेरी, विरार, भाईंदर त्या साईडला पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलं आहे. स्लो स्पिनला पण त्याची एक वेगळीच चर्चा राहिली आहे. खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहिलं गेलं आणि खूप चांगला बॉल टाकला गेला. ज्या बॅटरने 2-3 बाउंड्री मारल्या त्याला बीट केलं आणि त्याला बोल्ड आउट केलंय. गुड बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, चांगली पिचिंग. आणि तिकडे आपण पाहिलं तर येईल डॉट बॉल. चांगली बॉलिंग करत असताना किरणने बाउंड्रीज आल्यात, बट पुन्हा एकदा कमबॅक केलाय. स्कोर झाला आतापर्यंत 27 रन झाले धावफलकावरती. आणि मॅचला जिंकण्याकरिता अजूनही आपण पाहिलं तर 13 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 13 चेंडू 28 धावा, हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे. एक सिंगल जरी आला तरी खूप आहे. हाय व्होल्टेज मॅच, कोण जिंकेली मॅच. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बीट केलं गेलं. मागे संकेत आहे, थोडा बॉल निघून गेला मागे. एक सिंगल रन मिळेल लेग बायच्या रूपामध्ये. आता समीकरण पाहायला मिळतंय 12 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 12 चेंडू आणि 27 धावा. स्ट्रॅटेजिक टाइमआउट असणार आहे पण
27 या ग्राउंडवर होऊ शकतात का? यस, होऊ शकतात. त्यामुळे ही मॅच पण पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती देखील खूप चांगलं कार्य करतात आमचे कॅमेरामॅन आदित्य हरिभक्त पारायण, आमचे आदित्य. त्याचबरोबर बारा बॉलमध्ये 27 रनची गरज आहे. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडा बाउन्स गेला तिकडे, बट त्या फिल्डरने चांगलं ट्राय केलं. संदीप तिकडे होते. संदीप कॅचवर गेले नाहीयेत. संदीपने बॉल पकडण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला माहिती एक बाउंड्री खूप महत्वाची होऊ शकते, त्यामुळे थोडा बॉल क्रुशल तिकडे बॉल त्यांनी थांबवला. मॅच संपली नाही अजूनही. 11 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच. या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अक्षरशः गोल फिरले. एक सिंगल रन मिळेल लेग बायच्या रूपामध्ये. स्कोर मात्र 1 ने पुढे जाईल. 30 धावा झाल्या धावफलकावरती. अजूनही मॅचला जिंकण्याकरिता 25 धावांची गरज आहे. या ओव्हरमध्ये एकाच दुसरी बाउंड्री येणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला बॅटर पराग. पराग भोईरे स्ट्राईक एंडला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला आयटम केला गेला. एक इझिली स्ट्रोक येत असताना 4 रन. पराग येणाऱ्या 26 आणि 27 मार्चला साईलीला साई सेवक पालख्या पण निघणार आहेत महाराष्ट्रातील. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा रिप्ले पाहतो की काय. अफलातून बॅटिंग पराग. परागला आलाय राग. नाव आहे पराग. कडक बॅटिंग. बॉक्स पण कव्हर करतायत सर्वांनी. आमचे स्कोरर आमच्या सोबत आहेत. आमचे संपूर्ण टीम. 2 प्लेयर्स डगआउट. खूप चांगलं ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती त्यांचं वर्क चालू आहे. आमचे प्रशांत पवार, आदित्य कडव, त्यानंतर हर्षद भोपी, सूरज धुळे, अनिकेत भोईर आणि संपूर्ण गौरव सावंत आणि त्यांची एक संपूर्ण टीम खूप चांगलं गेले कित्येक वर्ष या परिसरात चांगलं काम करतात. मॅच आता मात्र क्रुशल होताना पहिली गेली. स्कोर झाला आपण पाहिलं तर 38 रन झाले धावफलकावरती. ग्राफ थोडा वरती जाताना पाहिलं गेलं. सुरुवातीला वाटलं की मॅच थोडी फसते की काय, बट बारक्या आणि त्याच्या सोबतीला पराग हे नाव चर्चेत राहिलंय. चांगली बॅटिंग करत असताना संघ आपण पाहिलं तर अमया किंग्स. या बॉलवर देखील व्हाईट बॉल. प्रणव पॅन्थर्स आणि त्यांच्या विरुद्ध अमया किंग्स. सिंग इज किंग्स. कोण जिंकेल ही मॅच? महत्वाची मॅच असणारे विकेट आले तर अजूनही मॅच फिरू शकते. या बॉलवर देखील लेग स्टिकच्या बाहेर प्रेशर 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 पाहायला मिळतंय. व्हाईट बॉल. कधी इकडे कधी तिकडे मॅच जाताना पाहायला मिळते. कोण जिंकणार, कोण मारणार बाजी? हाय व्होल्टेज मॅच आहे. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि थोडा त्याच्या वरती बॉल लागला. अंपायरचा पण कॉन्फिडन्स होता की वरती बॉल लागलाय आणि तिकडे मला वाटते डॉट बॉल. मॅच आता पुन्हा एकदा कलाटणी घेताना पाहायला मिळते. रन झालेत 40 रन झालेत धावफलकावरती. 7 बॉल मध्ये 15 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. हा बॉल खूप महत्वाचा आहे. 7 बॉल 15. स्ट्राईक एंडला एक धडाकेबाज बॅटर पराग. या बॉलवर बॅट फिरवली गेली. केलाय बीट. येतोय डॉट बॉल. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. कोण जिंकणार ही मॅच? चांगली बॉलिंग केली. कॉन्फिडन्सने बॉलिंग केली बॉलर सूरजने. 2 बाउंड्री झाल्यानंतर त्यांनी स्टंप टू स्टंप बॉलिंग केली आणि शेवटचा बॉल डॉट आला. त्यामुळे मॅच मध्ये आता पुन्हा एकदा कमबॅक केलं गेलं प्रणव पॅन्थर्सने. 6 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 15 रनची गरज आहे. मगाशी पण 6 बॉल 14, 6 बॉल 15 होती. आता पण 6 बॉल 14, 15 आहे. मगाशी पण मॅच विकेट गेले होते. आता पण विकेट गेले आहेत. आता स्ट्राईक एंडला ओम म्हात्रे. चेक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक लेजंड क्रिकेटर जगदीश यांचे इथे आगमन होत आहे. जगदीशला विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक
हार्दिक स्वागत आहे या डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये. एक लेजंड क्रिकेटर आहेत. याच ग्राउंडवरती एका स्पर्धेमध्ये 130 धावा बनवण्याचा रेकॉर्ड देखील याच जगदीशच्या नावावरती आहे. जगदीश, वेलकम. पहिलाच बॉल आणि किरण शिंदेची आपलातून फिल्डिंग आणि नॉन स्ट्रायकेटला चान्स होता. काय फिल्डिंग केली गेली आहे किरण शिंदे. सध्या शिंदे फॉर्मला. मात्र ओरम क्रिकेट तर चांगले खेळलेत मोठ्या गावासाठी, पण आता ह्या डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये आपलं वर्चस्व खेळणार का. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड चांगला स्ट्रोक खेळले, कॉन्फिडन्स खूप चांगला होता ओम म्हात्रेचा. आणि मोठ्या गाव संघाने पण आम्हाला खूप चांगलं सहकार्य केले. गावाने त्या देखील या प्रीमियर लीगला तेवढंच सहकार्य राहिलंय. मॅच आता क्रुशल होताना पाहायला मिळते. न्यू बॅटर स्ट्राईक एंडला अनिकेतला थोडा आपण पाहिलं तर इकडे चान्स घ्यावा लागेल. हिम्मतची किंमत आहे. या बॉल देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि तिकडे चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग तिकडे डीप मध्ये. सागर तिकडे होते आणि सागरने खूप चांगला बॉल अडवला गेलाय. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. एक बाउंड्री आली तर 2 बॉल आड बघायला मजा येईल का. स्ट्राईक एंडला ओम म्हात्रे 3 बॉल 12. आणि आता मात्र बीट केलं गेलंय. समीकरण आता शांत झालंय. संकेत भगतने दीर्घ श्वास घेतलाय की आता आम्ही मॅच मध्ये आलो आहे. मॅच आता थोडी शांत होते, बट चांगली फाईट केली. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळले गेले समोर आणि व्हाईट बॉल आहे. बट प्रणव पॅन्थर्सने एक हिस्ट्री क्रिएट केली 2 दिवसामधली की पहिली मॅच आहे जी बॉलर्सने डिफेंड केली. अजूनही बाकी आहे. या बॉलवर बीट केलं गेलं आणि सामना जिंकलाय प्रणव पॅन्थर्स. गुड बॉलिंग, चांगले एफर्ट्स किरण शिंदे, संकेत भगत, संपूर्ण टीमने. क्रुशल मॅचला देखील सूरज, किरण, सागर खूप चांगली बॉलिंग केली. शेवटची ओव्हर बॉलर मंगेशने पण हँडशेक करायचा आहे. गुड बॉलिंग, चांगला खेळ करत असताना आपण पाहिलं प्रणव पॅन्थर्सने हा खेळ जिंकलाय. आणि अमया किंग संघाने पण चांगली फाईट केली. हार्ड लक. आणि चांगली मॅच पाहिली.